आज आम्ही तुमच्यासमोर उभं करत आहोत एक साधी कथा नाही, तर अपमानातून उभारलेलं स्वप्न, अन्यायातून जन्मलेली क्रांती आणि संघर्षातून घडलेलं इतिहासाचं पान। ही कहाणी आहे ज्याच्या वाट्याला बालपणात भूक, अपमान आणि बहिष्कार आला, पण ज्याच्या मनात ज्ञानाची भूक कधीच मेली नाही। शाळेच्या वर्गात बसायला मनाई, पाणी प्यायला माठालाही हात लावण्याचा अधिकार नाही, पण तरीही हा मुलगा म्हणतो मी शिकणारच। समाजानं ज्याला दूर लोटलं त्यानं समाजाला नवा मार्ग दाखवला। ज्याला माणूस म्हणून जगू दिलं नाही त्यानं माणसाला हक्क देणारा संविधान लिहिलं। आजचा हा डान्स ड्रामा आपल्याला घेऊन जाणारे त्या लहान भीमरावाच्या पावलांपासून ते भारताच्या संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वापर्यंत। चला तर मग संघर्ष, शिक्षण, विचार आणि परिवर्तनाचा हा अद्भुत प्रवास आज आपल्या डोळ्यासमोर उलगडूया। हा इतिहास आहे एका अशा बालकाचा जो माणूस म्हणून जन्माला आला, पण समाजानं ज्याला माणूस म्हणून जगू दिलं नाही। हा इतिहास आहे ज्याच्या पावलांवर अस्पृश्यतेची सावली होती, ज्याच्या नशिबात अपमान होता, पण मनात होता महासागरा एवढा आत्मसन्मान। भूकेपेक्षा मोठी होती ज्ञानाची भूक, अंधारापेक्षा प्रखर होती विचारांची मशाल। शाळेच्या वर्गात जरी बसू दिलं नाही तरी त्याच्या बुद्धीला आकाशही अपुरं पडलं। हा फक्त एका व्यक्तीचा प्रवास नव्हता, हा होता अन्यायाविरुद्ध उठलेला वज्रनाद। हा होता हजारो वर्षांच्या गुलामगिरीला दिलेला सवाल। आज आपण साक्षीदार होणार आहोत त्या महामानवाच्या जीवन प्रवासाचे, ज्यानं लेखणीनं क्रांती केली, ज्यानं विचारांनी समाज घडवला आणि ज्यानं संविधानातून भारताला नवी ओळख दिली। या अंधारातून उजेडाकडे जाणाऱ्या प्रवासाला सुरुवात होते इथूनच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नाव नव्हे, तो एक विचार आहे। उभेदार रामजी रत्न घे 14, उभेदार रामजी रत्न घे 14। छोटा भिवा अर्थात भीमराव आंबेडकर जेव्हा थोडे मोठे होतात तेव्हा त्यांना गावातील शाळेमध्ये जो प्रसंग अनुभवायला भेटतो तिथेच त्यांच्यामध्ये विषमतेची ही जी दरी पसरलेली आहे ती दूर करण्याची बीजे रोवली जातात। तर पाहू तो प्रसंग। अरे वर्गात येऊ नकोस, तू वर्गाच्या बाहेर हो। तुला इथे बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये, चल वर्गाच्या बाहेर हो। अरे अरे याला पाण्याला हात लावू देऊ नका, पाण्याला शिव देऊ नका, नाहीतर हे पाणी बाटेल। चल दूर हो तिकडे, शिवू नको आम्हाला। अरे थांब, तुला कोणी सांगितलं माठाला हात लावायला? दूर हो इथून, तुझ्या स्पर्शाने सगळा बेटाल होतोय। तू आमच्यासारखा नाहीस, तुझं स्थान वर्गात नाही, तुझं स्थान पाण्याजवळही नाही। तू विसरलास का तू कोण आहेस? हे पाणी आमच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही। शाळेत बसायची अक्कल आहे पण पाणी प्यायची लायकी नाही। पाणी सांडू दे, पण याला थेंबही मिळता कामा नये।
हेच होते बाबासाहेबांचे कुरुक्षेत्र, जिथे त्यांनी शस्त्र नव्हे, शिक्षण, संघर्ष आणि संघटन उचलले. आणि इतिहास साक्षीदार झाला. ज्याला पाण्यासाठी झगडावं लागलं त्यानेच देशाला हक्कांचा झरा दिला. शाळेच्या वर्गाबाहेर तो बसलेला आहे, पण बसलेला असूनही तो स्वतःचा नसलेला आहे. ना पाणी प्यायचा हक्क, ना बाकावर बसायचा अधिकार. गुरुजींच्या डोळ्यात तुच्छता, सहविद्यार्थ्यांच्या नजरेत उपहास, आणि त्या लहानशा मनात एकच प्रश्न घुमतोय, मी माणूस नाही का? तो अपमान सहन करतो. डोळ्यात अश्रू असतात, पण मनात जिद्द असते. तो ठरवतो, शिक्षण हेच माझे शस्त्र आहे, ज्ञान हाच माझा मार्ग आहे. पण नियती पुन्हा अडथळा उभी करते. घरची परिस्थिती हलाखीची, पैशाची चणचण आणि स्वप्नांना पडलेली जखम. तेव्हा त्या बालकाचा हात त्याचे वडील घट्ट पकडतात आणि म्हणतात, मुला, तुझ्या शिक्षणासाठी मी कोणाच्याही दारात उभा राहीन. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेर जा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेर जा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो, मंजिलें खोले बाहें. साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो, मंजिलें खोले बाहें. जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है. जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है. जय भीम. ते दोघे जातात बडोद्याच्या राजवाड्यात, महाराज सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात. तेथे अपमान नाही, तेथे माणुसकी आहे. तेथे राजाचं मन बोलतं, हा मुलगा नाही, हा देशाचं भविष्य आहे. आणि तेथून सुरू होतो शिक्षणाचा नवा प्रवास, मदतीचा, सन्मानाचा, विश्वासाचा. तो परदेशात जातो, ज्ञानाचे दरवाजे उघडतो, कष्ट करतो, झगडतो आणि एक दिवस बॅरिस्टर बनून मायभूमीत परततो. पण तो फक्त बॅरिस्टर नसतो, तो असतो शोषितांचा आवाज, दबलेल्यांची आशा आणि अन्यायाविरुद्धचा ज्वालामुखी. होय मित्रांनो, हा प्रवास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्र टिपणीस यांनी लिहिलेला तो लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचत आहेत. त्या लेखात एक वाक्य आहे, साधं पण इतिहास हलवणारं. सरकारी मालमत्ता ही सर्व समाजासाठी खुली आहे. कोणताही समाज त्यावर आपला एकाधिकार सांगू शकत नाही. हे शब्द कागदावरचे नाहीत,
हे शब्द बाबासाहेबांच्या मनात विजेसारखे कोसळतात आणि त्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर कायद्याने हे पाणी सर्वांसाठी आहे तर मग माणसाला माणूस म्हणून हे पाणी का नाकारलं जातं? निसर्गाने दिलेल्या पाण्यावर कोणाचाही मक्ता नाही. हे पाणी न कोणाचं श्रेष्ठ न कोणाचं नीच. आज जर आम्ही या पाण्यासाठी गप्प बसलो तर उद्या आमच्या माणूसपणावरचा हक्कही हिरावून घेतला जाईल. म्हणूनच हा केवळ पाण्यासाठीचा लढा नाही, हा मानवी प्रतिष्ठेसाठीचा सत्याग्रह आहे. महाडचं चवदार तळं हे केवळ पाण्याचं तळं नाही, ते समानतेचं दार आहे. आणि आज त्या दारावर उभा आहे एक अस्पृश्य नाही तर जागृत माणूस. आम्ही पाणी पिणारच, कारण हे पाणी निसर्गाचं आहे, कायद्याचं आहे आणि आमच्या माणूसपणाचं आहे. आणि याच विचारातून जन्म घेतो महाडचा चवदार तळे सत्याग्रह, जो फक्त पाण्याला स्पर्श करत नाही तर इतिहासालाच हलवून टाकतो. भीमराव आंबेडकरांचा, भीमराव आंबेडकरांचा. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चवदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. मार्ग प्रगतीचा नाविला दिला भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. माझा उभाराया, माझा भीमराया. महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला हात लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा दीप पेटवला. पण हा दिवा इथेच थांबणारा नव्हता. बाबासाहेबांना माहीत होतं, फक्त पाणी पुरेसं नाही, देवाच्या दारातही माणूस म्हणून प्रवेश हवा. नाशिकचं काळाराम मंदिर भक्तीसाठी खुलं पण माणुसकीसाठी बंद. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणतात, देव जर सर्वांचा असेल तर त्याचं मंदिरही सर्वांचंच असलं पाहिजे. देवाच्या नावाखाली माणसाला दूर ठेवणं हा धर्म नाही, हा अन्याय आहे. काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह फक्त देवासाठी नव्हता, तो स्वाभिमानासाठी होता. आणि मग बाबासाहेबांचा संघर्ष फक्त रस्त्यावर नाही तर सभागृहात पोचतो. ते सभेमध्ये उभे राहून म्हणतात, ज्या समाजाचा शतकानुशतक आवाज दाबून ठेवला त्याला आता स्वतःचा आवाज देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही भीक नाही तर हा संरक्षणाचा अधिकार आहे. पण इथे महात्मा गांधी या स्वतंत्र मतदारसंघासाठी विरोध करतात. राज्य घटनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा. मी अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं मानत नाही, मला हे मान्य नाही. मी मेलो तरी 72, पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणार. समाजाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवणारा एक महामानव. तो एकटा नव्हता. त्याच्या संघर्षाच्या प्रत्येक वाटेवर, त्याच्या दुःखाच्या प्रत्येक क्षणी एक शांत, संयमी, त्यागमय सावली त्याच्यासोबत होती. ती होती रमाबाई आंबेडकर. दारिद्र्य, अपमान, आजारपण, घरात उपासमार, तरीही तुम्ही शिकत राहा, समाजासाठी लढत राहा, असा धीर देणारी ती पत्नी. बाबासाहेब समाजासाठी झटत होते आणि रमाबाई कुटुंबासाठी सर्व काही सहन करत होत्या. स्वतःचे दुःख पोटात ठेवून त्यांच्या ध्येयाला आधार देत होत्या. इतिहासात नाव बाबासाहेबांचे कोरले गेले, पण त्या इतिहासाच्या मागे एक न बोलणारा त्याग होता, एक न झुकणारी साथ होती. आज जेव्हा आपण बाबासाहेबांचा जयघोष करतो तेव्हा त्या त्यागमूर्ती रमाबाईलाही नतमस्तक होऊन स्मरण करतो.
कारण महान पुरुषामागे अनेकदा एक महान स्त्री उभी असते. नांदण नांदण होत रमाचं नांदण, आज नांदण नांदण होत रमाचं नांदण. भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी कसं टिपूर चांदण. एका भयान रात्रीला वाढतं पण पडलं, वाढतं पण पडलं, मन त्यातच गडलं. गळगळच्या मानसा फुलावरती काढलं, फुलावरती काढलं, तुझं वजन वाढलं, वजन वाढलं. भीम शंभर नंबरी सोन मगूच्या मातीचं, भीम शंभर नंबरी सोन मगूच्या मातीचं. शिक्षण, पाणी, देवालय आणि मताधिकारासाठीचा संघर्ष आता एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचतो. हा लढा आता फक्त एका समाजासाठी नाही, तर संपूर्ण राष्ट्रासाठी आहे. देश स्वतंत्र होतो, पण स्वातंत्र्याला दिशा देणं गरजेचं असतं. आणि तेव्हा या देशाला हवा असतो एक असा मेंदू ज्याने अन्याय अनुभवलाय आणि न्याय घडवायचा आहे. संविधान सभेची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर येते. तो क्षण केवळ सन्मानाचा नव्हता, तर तो इतिहासाचा भार होता. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, हे संविधान राज्य करणाऱ्यांसाठी नाही, हे संविधान शेवटच्या माणसाच्या सुरक्षेसाठी आहे. ज्याच्याकडे सत्ता नाही त्याच्याकडे तरी संविधानाचा आधार असला पाहिजे. महिन्यांचे महिने, वर्षांचे वर्ष, रात्रंदिवस मेहनत म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचे अफाट परिश्रम प्रत्येक कलमात दडलेली आहे. अनुभवाची आग आणि समतेची आशा. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द फक्त घोषणा नव्हत्या, ते बाबासाहेबांच्या जगण्याचे तत्व होते. आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण येतो. भारताला मिळतं त्याचं स्वतःचं संविधान, जिथे धर्मापेक्षा माणूस मोठा, जातीपेक्षा नागरिकत्व मोठं आणि शक्तीपेक्षा न्याय मोठा. पण बाबासाहेबांना माहीत होतं, कागदावरचं संविधान पुरेसं नाही, ते जगायचं असतं. म्हणूनच ते शेवटी सांगून जातात, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. कारण जागृत नागरिकांशिवाय कोणतंही संविधान जिवंत राहत नाही. आणि म्हणूनच ही कहाणी इथे संपत नाही, तर ती आजपासून सुरू होते. हीच माझ्या संविधानाची खरी ताकद आहे. आइए तालियों के साथ स्वागत करते हैं अब हम जिस प्रस्तुति के साक्षीदार बने हैं वो केवल
हैं